नंतर बघू कधीपर्यंत नंतर बघू कधीपर्यंत. शाळेला जन्माला आल्यापासून आतापर्यंत ज्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवल्यात त्या सगळ्यांनी मला एकच उत्तर दिलं, नंतर बघू. लहानपणी माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं आणि मला मराठी मीडियम मध्ये. मी म्हटलं मला मराठी मीडियम मध्ये का, मला पण इंग्लिश मीडियम मध्ये जायचं. तेव्हा वडिलांनी उत्तर दिलं नंतर बघू. तेव्हा पण मी गप्पच बसलो. कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर खूप प्रेम करायचो. तिला प्रपोज केलं, म्हटलं माझ्याशी लग्न करशील. तेव्हा तिनेही हेच उत्तर दिलं, नंतर बघू, आणि गेली दुसऱ्याबरोबर लग्न करून. तेव्हा पण मी गप्पच बसलो. मरताना माझ्या वडिलांनी सर्व काही माझ्या मोठ्या भावाच्या नावावर केलं आणि त्याच मोठ्या भावाने मला आणि माझ्या आईला घराच्या बाहेर काढलं. मी म्हटलं माझं सोड रे, आई आहे तिच्यासाठी तरी घरात एक छोटीशी जागा दे. तेव्हा भावाने उत्तर दिलं नंतर बघू. तेव्हा पण मी गप्पच बसलो. चला आयुष्य धारावी झोपडपट्टीत काढलंय मी. नंतर आई पण खूप आजारी पडायला लागली. तिच्या शेवटच्या क्षणाला मी तिच्या हातापाया पडलो, विनवण्या केल्या तिला, अगं तू मला सोडून जाऊ नकोस, तुझ्याशिवाय आहे कोण मला. ती पण नाही ऐकली. तिने पण एकच उत्तर दिलं, नंतर बघू, आणि गेली देवाची हरी. मला एकदा सोडू. नंतर बघू कधी नंतर बघू कधी. कसा वाटला अभिनय?